आज आपण बघतोय प्रोफेशन टॅक्स. महाराष्ट्र सरकारने प्रोफेशन टॅक्स तसं फार जुनं आहे, पण एवढं कंपल्सरी आधी नव्हतं. आता एवढ्यातच सर्वांना एक नोटीस आल्या ज्यांना जीएसटी आहे, त्यामुळे जीएसटी रजिस्ट्रेशन असेल तर सर्वांना रजिस्ट्रेशन पीटीचं कंपल्सरी आहे. तसं प्रोफेशन टॅक्स कशा कशा करता लागतं ते एकदा बघून घेऊ. त्याचा महाराष्ट्रात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं अर्निंग करताय, खाली डिटेल दिलेलं आहे. एम्प्लॉयर असाल, बिझनेस ओनर असाल आणि प्रोफेशन असाल तर मॅक्झिमम वर्षाला 2,500 रुपये पे करायचे. जर कुठ करतं स्टेट गव्हर्नमेंट करेल. आता याच्यामध्ये एक मिनिट, नमस्कार. महाराष्ट्रामध्ये प्रोफेशन टॅक्स हा ऍक्ट फार जुना आहे, आताचा नाहीये, पण आतापर्यंत कोणी त्याला सिरियस घेत नव्हतं. पण महाराष्ट्रात जे कोणी व्यक्ती एम्प्लॉईज असेल, बिझनेस ओनर असेल किंवा प्रोफेशन, त्यांना मॅक्झिमम 2,500 रुपये हे पे करावं लागतं. वर्षाला 2,500 रुपये. कुठल्या गव्हर्नमेंट अथॉरिटी? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. रजिस्ट्रेशन कुणाला करायचं आहे? एम्प्लॉईज. पण हे एम्प्लॉईजचं डिडक्शन कोण करून देईल? एम्प्लॉयर करून देईल. बिझनेस ओनर, प्रोप्रायटर असेल, पार्टनर असेल, फर्म असेल, कंपनी असेल किंवा तुमचं डॉक्टर्स, वकील, सीए, आर्किटेक्ट, हे लोक पण प्रोफेशन टॅक्स पे करतील. स्लॅब काय? सॅलरीचा स्लॅब बघून घेऊ आधी. 0 ते 7,500 असेल तर नील आहे, आणि 7.5 ते 10 असेल तर 175, आणि पीटी करता, आणि 10च्या वर असेल तर 200 रुपये. मेल कॅन्डिडेट करता आणि फिमेल करता याच्या वरती, म्हणजे 25च्या वर असेल तर. आणि मार्चमध्ये 300 रुपये डिडक्ट करायचे असतात. आता कोणाला कुठलं काढायचं? जर बिझनेस ओनर असेल, प्रोफेशन टॅक्स कंपनीसाठी, तर त्याला करायचं पीटीईसी, प्रोफेशन टॅक्स एनरोलमेंट सर्टिफिकेट. कोणाला? बिझनेस ओनरला. तो बिझनेस ओनर असेल तर पीटीईसी करेल त्याला. आणि जर मला एम्प्लॉईजचं करायचं असेल तर मला पीटीईसी पीटीआरसी काढावं लागेल. म्हणजे आता मी जर माझ्या कंपनी करता डिडक्ट रजिस्ट्रेशन करतोय तर मला पीटीईसी करावं लागेल. आणि मला माझ्या एम्प्लॉईज करता करायचं असेल, सॅलरी जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकरता, तर मला पीटीआरसी करावं लागेल. दोघांनाही याला वर्षाचे 2,500 रुपये भरायचे आहेत. त्याचा स्लॅबनुसार जे डिडक्शन्स येतील त्यानुसार भरायचं. इंडिव्हिज्युअल रिटर्न होईल, हा एम्प्लॉईजचा बिहाफवरती स्वतः टाकणार आहेत. याचं रिटर्न इयरली जाईल, याला इयरली पेमेंट करायचं आहे, याला मंथली किंवा इयरली त्याचं पेमेंट असेल. तर स्टेप बाय स्टेप याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघू. आधी आपल्याला महाराष्ट्र gov.in साईटवर जायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे, सर्टिफिकेट्स पीटीईसी. आता हे डिटेल्स आहेत, मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडून देणार आहेत, त्याच्यात तुम्हाला मदत होईल त्याचं गाईडलाईन्स काय काय आहे ते बघायसाठी. ठीक आहे. ॲक्च्युअल पीटीईसीची साईट आहे ही, महाराष्ट्राची साईट. पण याच्यामध्ये साईटवरती इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ही gst.gov.in साईट आहे. इथे जायचं, तर इथे पीटी रजिस्ट्रेशनचं डिटेल टॅब दिलेलं आहे. या टॅबमध्ये
न्यू डीलरला रजिस्ट्रेशन करायचं, क्लिक. आणि इथे युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे, डिटेल तुम्ही वाचून एक एक स्टेप बघू शकता. तर आपल्याला प्रोसीड करायचं आहे. त्याची कंडिशन्स 18 वर्षाच्या वर पाहिजे. आता हा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आपण ते बघू. स्टेप बाय स्टेप हम लोग कसं करायचं ते बघू. तर याला स्टेप बाय स्टेप बघू. आपल्याला कुठला नंबर काढायचा आहे, PTEC. इथे क्लिक करायचं. आपल्याला पाहिजे PTEC. दोन्ही पाहिजे असेल तर दोन्ही याच्यावरती टिक करायचं. त्याच्यानंतर आपण काय देणार आहे त्याला, आयडेंटिफिकेशन साठी पॅन. इथे पॅन नंबर पुटअप करू आणि त्याला व्हेरीफाय करू. इथे पॅन नंबर आला, याला व्हेरीफाय करायचं. व्हॅलिडेट करू. व्हॅलिडेट झाला, त्यानंतर व्हेरीफाय करू. पुढचे डिटेल्स घेऊन घेऊ. आधी प्रोप्रायटरशिप आहे, तर लीगल नेम ऑफ पॅन म्हणजे पॅनवरचं जे नाव असेल ते आपल्याला लिगली पुट करायचं आहे, त्यांचं पर्सनल नाव. आपल्याला करायचं आहे पॅन नंबर व्हॅलिडेट झाला. प्रोप्रायटरशिप फॉर्म आहे, त्याचं पूर्ण पॅनवर जे नाव आहे ते. आणि जर का कंपनी असेल तर कंपनीचं जे काही पॅन कार्ड असेल त्या नावाने करावं लागेल. आता आपल्याला त्याच्या पर्सनल नावाने करायचं आहे, प्रोप्रायटरी फॉर्म आहे म्हणून. त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव जे पॅनवर आहे, त्याची डेट ऑफ बर्थ, ईमेल ID आणि मोबाईल नंबर. तर दोन्ही याच्यात आपल्याला OTP पाठवून व्हेरीफाय करायचं आहे. याला आपण सबमिट करू. व्हेरीफाय झालं. सेम आपल्याला मोबाईलवरती पण करायचं आहे. आपण इथे हे टाकलेलं आहे, याला व्हेरीफाय करू. हे दोन्ही व्हेरीफाय झालं. त्याच्यानंतर क्रिएट प्रोफाईल, याला पण व्हेरीफाय करून घेऊ आपण एकदा. ओके, या चारही गोष्टी आपल्या व्हेरीफाय झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट प्रोफाईल करायचं आहे. क्रिएट प्रोफाईल सक्सेसफुली क्रिएट झाली प्रोफाईल. आता ईमेलवर आणि याच्यावरती एक त्याचा ID आणि पासवर्ड गेलं असेल ते आपल्याला लागेल. त्याच्यानंतर आपण आतमध्ये लॉग इन करू. कंटिन्यू. ओके, आता पुढची प्रोसेस बघू आपण काय करायचं. रजिस्ट्रेशन मध्ये जायचं, न्यू रजिस्ट्रेशन करू आपण. कुठलं पाहिजे आपल्याला, PTEC करता आपण रजिस्ट्रेशन करतोय. सबमिट. आता हा पूर्ण फॉर्म प्रॉपर पद्धतीने आपल्याला फिल करायचा आहे. एक एक डिटेल्स व्यवस्थित आपण बघू आता याच्यात कसं काय करायचं. त्याची पॅन कॉपी आधी आपल्याला अप्लाय करायची आहे, जोडायची आहे. यूज फाईल. पॅन कार्ड झालं, प्रोप्रायटर झालं. ट्रेड नेम, जर त्याच्या बिझनेसचं काही नाव असेल तर ते, बिझनेसचं नाव आहे आपण ते इथे जोडणार आहे. बिझनेसचं नाव, बिझनेसचं नाव आपल्याला, बिझनेसचं नाव आपण इथे जोडलेलं आहे. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ ऑथोराइज सिग्नेटरी, म्हणजे हाच पर्सन राहणार आहे, इंडिव्हिज्युअलच आहे. किंवा एखाद्या वेळेस मोठे ज्या कंपन्या असतात त्या कोणाला अकाउंटंटला ऑथोराइज करतात,
ज्युनियरला ऑथराईज करता, तर त्याकरता आहे हे. अंबानी काही स्वतः जाणार नाही आहे, त्याच्याकरता तो एखाद्या याला हे करेल, तसं इथे आपल्याला जोडायचं. सरनेम, फर्स्ट नेम, आधार नंबर ऑफ सिग्निफिकंट. त्याचं आपल्याला डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तेवीस 10/2003. नेचर ऑफ बिझनेस, आता त्याचा बिझनेस कुठल्या प्रकारचा, प्रोप्रायटर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, काय आहे ते. आता तो करणार आहे मॅन्युफॅक्चरिंग, तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करावं लागेल. ठीक. आणि त्याचं शेड्यूल. आता हा थोडासा पार्ट महत्वाचा आहे. तो जो बिझनेसमध्ये येणार आहे त्याचे डिटेल्स आपल्याला इथे सबमिट करायचे, की तो कुठल्या शेड्यूलमध्ये येणार आहे. तर याला आपल्याला त्याचा बिझनेस जो आहे मॅन्युफॅक्चरिंगचा, तो याच्यामध्ये कव्हर कुठल्या याच्यात आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. या लिस्ट इथे क्लिक करून तुम्ही त्याला चेक करू शकता. आपल्याला ही जे सिलेक्ट करायचं, बरेचदा आपल्याला त्रास जातो की नेमकं काय सिलेक्ट करायचं. त्याच्याकरता तुम्ही AI ची मदत घेऊ शकता. इथनं एक फाईल शिकल्यानंतर अशी एक लिस्ट डाउनलोड करायची. ही लिस्ट मी जेमिनाला दिली आणि त्याला सांगितलं की वॉटर बॉटल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, याकरता काय काय सिलेक्ट करायचे, एंट्री, सब एंट्री आणि सब एंट्री. बघू तो आपल्याला उत्तर बरोबर देतो का. गुड. त्यामध्ये ऑप्शन ए त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही करून दिलेले आहे. एंट्री सब एंट्री लागू नाही. आणि इथे 9 त्यांनी सिलेक्ट करायला सांगितलं आपल्याला. तर तुमचा फॅक्टरी असेल तर 9 सिलेक्ट करायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी नॉट अवेलेबल करायच्या. ओके, म्हणजे आपलं काम इझी झालं. याचा तुम्ही असा पण यूज करू शकता. हे 9, आता 9 मध्ये नेमकं काय ते बघू, आपण एकदा चेक करून घेऊ. आहे फॅक्टरी. 9 या दोन गोष्टी इथे ब्लँक सोडायच्यात. आता तुमचा बिझनेस कुठल्या डेटला सुरू झाला, डेट ऑफ कमेन्समेंट. आता इथे एप्रिल आपण 2026 सिलेक्ट करू. आपला एप्रिल मध्ये झालंय आणि वर्ष आहे 2026. तुम्ही डाऊन एरोनी वगैरे येऊ शकता. इथं सिलेक्ट करू आपण प्रॉपर. एप्रिल 2026. इथे फुल ॲड्रेस बिझनेसचा
जो काय ॲड्रेस असेल तो आपल्याला पूर्णपणे फिल करायचा आहे. बिल्डिंग नंबर असेल तर ती इथे एक नोटपॅडवर बनवून ठेवायचं आधी सर्व, आणि ते इथे कट पेस्ट करायचं, म्हणजे प्रॉपर आपला वेळ पण जाणार आहे आणि प्रॉपर चुका पण होणार नाही. ज्या गोष्टी लागणार आहेत त्या नोटपॅडवर आपल्या त्यामध्ये आपण ॲड्रेस पुटअप करतोय. जो त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तो आधारला अपडेट असेल तो दिला तरी चालेल, या बिझनेसचा आणि त्याचा एकत्रच असेल. आता इथे नेम अँड ॲड्रेस प्लेस ऑफ वर्क म्हणजे बिझनेसचा ॲड्रेस जो बिझनेसवरती असेल, आता सेमच असल्यामुळे तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता. आपल्याला इथे प्रॉपर इथे आपल्याला पूर्ण ॲड्रेस पुटअप करायचे आहेत. नेम, रोड, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करता येतं. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचं असतं, पिनकोड आणि ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. आता इथे थोडंसं बँकेचे डिटेल्स आपल्याला पुटअप करायचे आहेत. त्याची जी काही बँक असेल ती करंट अकाउंट असेल तर फार चांगलं. आपल्याला बँक डिटेल्स पुटअप करायचे आहेत. पण हे डिटेल्स पुटअप केलेत बँकेचे. त्याच्यानंतर जी काही बँक असेल ते पुटअप करू शकता. तुमच्याकडे जीएसटी ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन असेल, जीएसटी असेल, टिन नंबर असेल किंवा अजून कुठलं प्रोफेशन टॅक्सचा आरसी नंबर असेल त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत. इथे डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं. क्लिक. जर कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला अटॅच करायचं असेल तर अटॅच करू शकता, याचं कंपल्सरी नाही आहे. प्लेस नागपूर, अप्लिकंटचं नाव, ऑथराइज सिग्नेटरी, प्रोप्रायटर राहील. एकदा फॉर्म व्यवस्थित सबमिट करायच्या आधी बघून घ्यायचं आहे प्रॉपर झालाय का, ज्या ज्या गोष्टी आपल्याला पुट करायच्या होत्या त्या पुट झाल्या आहे का, आपण त्याला सबमिट करू शकतो. सबमिट बटनवर क्लिक करायचं. काही राहिलं असेल तर स्वतःच एरर दाखवेल. क्लोज करून घेऊ. पॅन कॉपी, आधार कॉपी. पुन्हा जोडू आपण. ठीक आहे, सबमिट करू. ओके, सबमिट द फॉर्म. फॉर्म आपला सबमिट झालाय. प्रोसेस झाल्या. आपला फॉर्म सबमिट झालाय. आता आपल्याला डॅशबोर्डमध्ये जाऊन बघू शकतो आपण की जेव्हा तो व्हेरीफाय होईल त्यांच्याकडनं तर त्याची डिटेल्स आपल्याला मिळतील. तर डॅशबोर्डमध्ये आपण त्याला 2 दिवसांनी चेक करू आपण की याचं सर्टिफिकेट वगैरे डाउनलोड करायचं का. ठीक आहे. हा होता पीटीचा रजिस्ट्रेशनचा पार्ट. याचा छोटासा एक पार्ट आहे, नंतर मी याला कनेक्ट करेल. त्याचं पेमेंट कसं करायचं ते पण बघू आपण. प्रोफेशन टॅक्सचं पेमेंट कसं करायचं, असे मराठीतनं व्हिडिओ
तुमचं AIT जे पोर्टल आहे याच्यामध्ये बनत असतात. तुम्हाला जर आवडलं त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच वेगवेगळे GST रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे त्याचा रेडी झालेला आहे. गुमास्ता कसं करायचं आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ आले आहे. त्याच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून तुम्ही स्वतःचं एक छोटंसं पार्ट टाइम अर्निंग सोर्स सुरू करू शकता याच्यापासून. थँक्यू.